नमस्कार मित्रांनो, मी दर्शन चौधरी आणि आपण बघत आहात आपले चॅनल ट्रेडिंग मराठी. तर आजची खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे मित्रांनो. जर तुमच्याकडे पूर्ण टाइम असेल व्हिडिओ बघायला तरच बघा, कारण ही व्हिडिओ खूप मोठी होणार आहे. तर पूर्ण फ्री टाइम असेल तेव्हा बघा आणि हेडफोन लावून बघा, आणि लॅपटॉपवर बघितलं तर चांगलीच गोष्ट आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण स्क्रीनवर दिसेल ती व्हिडिओ. आणि जर आत्ता टाइम नसेल तर पॉज करा आणि वॉच लेटरला टाकून नंतर बघा. तर नक्की आजच्या व्हिडिओत नक्की असणार काय आहे, तर मी रोज तुम्हाला जे मार्केट अनालिसिसचे लाईन्स मारून देतो, किंवा जे काही तुम्हाला ट्रेंड लाईन किंवा हॉरिझॉन्टल लाईन्स मार्क करून देतो, तर त्या लाईन्सवर तुम्ही वर्क कसं करणार, तुम्ही दुसऱ्या दिवशी ट्रेडिंग कशी करणार, मी देतो तसंही सगळ्या पॉइंट्स एकदम परफेक्ट मार्क करून देतो. पण त्या लाईनचा वापर तुम्हाला कसा करायचा हे तुम्हाला अजून मे बी माहित नसेल असं मला वाटतं. तर आज त्याच गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर मार्केट अनालिसिस उद्यासाठीचं पण बघणार आहोत. तर ही व्हिडिओ बघितल्यानंतर मी तुम्हाला गॅरंटी सगळं सांगतो की सोमवारपासून तुमच्या ज्या ट्रेडिंग स्किल्स मध्ये चेंजेस येतील आणि तुमच्या ट्रेडिंग मध्ये नक्कीच फरक पडणार आहे. तरी पण व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर कालच्या मार्केट अनालिसिस मध्ये मी या दोन ट्रेंड लाईन ड्रॉ केल्या होत्या, त्यानंतर वरच्या साईडला या दोन हॉरिझॉन्टल लाईन्स ड्रॉ केल्या होत्या. तर मी काय बोललो होतं की ही जेव्हा ब्ल्यू लाईन कट होईल त्यानंतर तुम्हाला वरच्या साईडला कट झाल्यानंतर बाय करायचंय. पण मार्केट ओपनच झालं इथे, गॅप अप ओपन, त्यानंतर या ब्लॅक लाईन पासून रिजेक्शन घेतलं मार्केटने. तर तुम्हाला नक्की करायचं काय होतं, तुम्हाला एक गोष्ट सरळ सांगतो की जेव्हा एखादी कॅन्डल या लाईनला कट करेल आणि वर क्लोजिंग देईल तर तुम्हाला बाय करायचं असतं. तसंच सिमिलर वे वरच्या साईडने जेव्हा इथे रेजिस्टन्स घेईल आणि खालच्या साईडला येईल तर त्यानंतर तुम्हाला शॉर्ट करायचंय. तर टार्गेट शॉर्ट साठी पहिलं टार्गेट तुमचं हे असणार आहे. सिमिलर केस मध्ये इथे झालं होतं की मार्केटने इथे गेला, इथून रेजिस्टन्स घेतला आणि खालच्या साईडला सुटलो. तुम्हाला ह्या कॅन्डलला सेल करणं अपेक्षित होतं. फर्स्ट टार्गेट तुमचं इथे असणं अपेक्षित होतं. हा एक तुमची पहिली एंट्री निफ्टी मध्ये होती. त्यानंतर सेकंड एंट्री जी होती ही जेव्हा ही सेकंड लाईन कट करेल मार्केट, तर कट इथे पण केली, पण तुम्ही बघू शकतात की इथे कन्सॉलिडेशन झालं होतं. त्यामुळे परफेक्ट एंट्री इथे पण एंट्री घेतली असती तरी काय हरकत नव्हती. तुमचा एक छोटा मे बी स्टॉप लॉस हिट झाला असता, स्टॉप लॉस जरा लांब लावला असता, तो हिट नसता झाला. तर मी एक परफेक्ट एंट्री कुठे घेतली होती मी तुम्हाला सांगतो की बघा, कन्सॉलिडेशन आहे, 5 ते 6 कॅन्डल इथे साईडवेज गेल्या किंवा कन्सॉलिडेट झाल्या. त्यानंतर ही जी एक रेड कॅन्डल जी बनली तिने दिवसाचा लो पण ब्रेक केला इथे आणि हे कन्सॉलिडेशन सुद्धा ब्रेक केलं. त्यामुळे ही एक कॅन्डल परफेक्ट एंट्री होती. आणि ही परफेक्ट एंट्री नंतर तुमचं टार्गेट काय असणार आहे मित्रांनो, ही जी मी ट्रेंड लाईन ड्रॉ केली त्यानंतर अजून एक मी टार्गेट बघू शकतो. हे बघा, परफेक्ट टार्गेट ही रेड लाईन किंवा 50 MA 15 मिनिटावर. तर हे परफेक्ट टार्गेट तुम्हाला घेणं पॉसिबल होतं आणि तुम्हाला घेणं माझ्याकडनं अपेक्षित होतं. त्यानंतर ही रेड लाईन सुद्धा क्रॉस केली होती मार्केटने. तुम्हाला बोललो रेड लाईन तोडल्यावर पण सेल करायचा असतो. जर तुम्ही इथे सेल केला असता आणि स्टॉप लॉस ट्रेल केला असता तर तुम्ही इथपर्यंत टार्गेट आरामशीर खाऊ शकत होता. त्यानंतर ही लाईन पण तोडली, त्यानंतर तुम्ही ट्रेल स्टॉप लॉस केला असता इथपर्यंत टार्गेट, त्यानंतर इथे एक्झिट घेतली असती तरी पूर्ण टार्गेट तुम्हाला खाता आलं असतं. काय हरकत नाही, तुम्ही इथून तर इथपर्यंत टार्गेट म्हणजे या ब्लॅक लाईन पासून तर या ट्रेंड लाईन पर्यंतचं जर टार्गेट घेतलं असतं तरी पण मी तुम्हाला सांगतो 70 ते 80 पॉईंट म्हणजे प्रीमियम जवळपास 60 ते 70% जास्त झाला असता. किंवा तुमची इन्व्हेस्टमेंट मध्ये जी कॅपिटल होती, समजा 5,000 ची कॅपिटल असते तर तुम्हाला नक्कीच 3-3.5 प्रॉफिट इथे झाला असता. तर अशा प्रकारे तुम्हाला निफ्टीवर आपल्या ज्या लाईन्स आहे बघू शकता की एकदम परफेक्ट लाईनवर सपोर्ट घेतलेला आहे, आपल्या लाईनला रिस्पेक्ट केलंय आणि आपल्या EMA जे होतं 50 MA आणि तुम्ही बघू शकता की 200 EMA ला पण रिस्पेक्ट केलंय. तर अशा पद्धतीने आपण जे लाईन्स मारतो ते एकदम परफेक्ट असतात, फक्त तुम्हाला त्यावर वर्क करणं गरजेचं असतं. त्यानंतर नेक्स्ट मी बँक निफ्टी दिलं होतं. बँक निफ्टीवर पण सेम सिच्युएशन होती की मार्केट गॅप अप इथे ओपन झालं, प्री ओपन, त्याच्यानंतर मार्केटने ओपनिंग इथे दिली, त्यानंतर मार्केट एक साइडवेज 3 ते 4 कॅन्डल साइडवेज गेल्या. तर तुम्हाला मेन एंट्री कुठे घ्यायची होती की बघा, तुम्ही ते क्लिअर झालं तुम्हाला की ही ट्रेंड लाईन खालच्या साईडला तोडली तर तुम्हाला शॉर्ट करायचंय. पण जोपर्यंत हे कन्सॉलिडेशन म्हणजे 4 कॅन्डलच्या लो ब्रेक होत नाही तोपर्यंत तुम्हाला एंट्री घेणं अपेक्षित नव्हतं. त्यामुळे ही जी कॅन्डल ही रेड जी 10:15 हिच्या क्लोजिंगला तुम्ही सेल करणं अपेक्षित होतं आणि तुमचं जे नेक्स्ट टार्गेट होतं
ते ऍटलिस्ट 50 MA जोपर्यंत आहे बघा, 50 MA पर्यंत टार्गेट घेणं अपेक्षित होतं. जर तुम्ही हे टार्गेट एवढं अचीव्ह केलं असतं तर तुम्ही बघू शकता एक 230-40 म्हणजे 200 पॉईंट बँक निफ्टीत घेणं तुम्हाला सोपं पडलं असतं. त्यानंतर अजून एक एंट्री होती ती म्हणजे 50 MA हा जो आहे हा क्रॉस झाल्यानंतर, पण ट्रेंड लाईन जवळ होती त्यामुळे हा सिग्नल मे बी तुमचा फेल ठरू शकत होता, पण मार्केट काल जास्तच बिअरिश झालं होतं त्यामुळे हा पण प्रॉफिटेबल सिग्नल झाला होता. पण ही थोडी रिस्की एंट्री होती, पण तुम्ही रिस्की ट्रेडर असाल तर तुम्ही एंट्री पण घेऊ शकत होता. आणि तुमचं जे नेक्स्ट टार्गेट आहे ते बघू शकता 200 MA पर्यंत, हे पण खूप जवळ होतं, त्याच्याहून जास्तच दिलं मे बी. आपले ही बघा ही लाईन जी मी तुम्हाला काल दिली होती ही आणि ही लाईन, तर या दोघे लाईनला रिस्पेक्ट केलंय मार्केटने. बघू शकता इथूनच रिव्हर्सल झालं, इथे ब्रेक झालं, इथूनच इथपर्यंत टार्गेट दिलं, रिव्हर्सल झालं. म्हणजे आपल्या परफेक्ट जे लाईन्स आहे आपलं त्यांना सपोर्ट केलेलं आहे मार्केटने. त्यानंतर नेक्स्ट स्टॉक मी दिला होता अदानी एंटरप्राइजेस. अदानी एंटरप्राइजेस वर मी बोललो होतो की 50 MA ऑन करायचं आहे तुम्हाला, 50 MA जर क्रॉस केला तर बाय करायचं होतं. तो ओपनच तुम्ही बघू शकता इथे झाला, त्यानंतर या लाईनला टच केलं, रेड लाईनला किंवा 50 MA च्या, आणि मार्केट वरच्या साईडला निघालं. जर तुम्ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर बघितलं असतं तर तुम्हाला क्लिअर कळलं असतं की तुम्हाला एंट्री कुठे घ्यायची, या कॅन्डलला, या ग्रीन कॅन्डलला किंवा या सेकंड ग्रीन कॅन्डलला जिने या दोघांचा हाय ब्रेक केलेला आहे, तर इथे एंट्री घेतली असती तर बघू शकता की आपलं ट्रेंड लाईन टार्गेट होतं, जी आपली लाईन मारली होती ती. त्यानंतर इथून रिव्हर्स या रेड कॅन्डलला तुम्ही एक्झिट घेऊ शकत होता, आरामशीर एक चांगलं टार्गेट तुम्हाला अचीव्ह झालं असतं. त्यानंतर सेकंड एंट्री कुठे होती माहिती का, ही इथे हे जे रिजेक्शन आहे वरचे, ह्या रिजेक्शनच सांगतं. त्यानंतरची एक रेड कॅन्डल ही, तर या रेड कॅन्डलला तुम्ही शॉर्ट करू शकत होता परत एकदा, आणि तुमचं नेक्स्ट टार्गेट कुठपर्यंत होतं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर मी दाखवतो की हे जे 50 MA ची लाईन तोपर्यंत तुमचं टार्गेट आहे शॉर्ट साठीचं. जर इथे शॉर्ट केलं असतं तर हे टार्गेट नक्कीच तुम्हाला भेटलं असतं. आणि बघू शकता इथे एकदा हिट झालं, नंतर सेकंड टाइम इथे हिट झालं. त्यानंतर सेकंड एंट्री कुठे होती, त्यानंतर अजून एक एंट्री इथे बघू शकतात की 50 MA ब्रेक झाला होता इथे, आणि जो काय दिवसाचा पूर्ण लो आहे त्याच्या खाली या कॅन्डलने क्लोजिंग दिली होती. म्हणजे 10:30च्या कॅन्डलने जी आहे ना क्लोजिंगच तुम्हाला डेचा लो किंवा या वीक्स आहे, त्यामुळे याला तुम्ही इग्नोर केलं तरी चालेल, तुमची क्लोजिंग ही महत्वाची होती. त्यामुळे इथे तुम्ही परत एकदा सेल करू शकत होता या रेड कॅन्डलला. त्यानंतर तुमचं टार्गेट आहे बघा, मी ब्लॅक लाईन मार्क केली होती, परफेक्ट तिथपर्यंत मार्केट गेलंय आणि तुमचं टार्गेट तुमचं हिट झालेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक नेक्स्ट स्टॉक दिला होता टाटा स्टील. तर मी ही ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती आणि तुम्हाला बोललो ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर हे जे फर्स्ट टार्गेट असणार आहे सेकंड टार्गेट असणार आहे. मी हे फर्स्ट टार्गेट एवढा क्लोज का दिलं तर बघू शकता त्याचं हेच एक मेन कारण होतं की हा परफेक्ट एक रेजिस्टन्स आहे. मार्केटने बघा इथपर्यंत रेजिस्टन्स घेतला आणि रिव्हर्सल फिरलं, त्यामुळे हा स्टॉक तुम्हाला इग्नोर करायचा होता. का तर ओपनिंगच इथे झाली होती त्याची, त्यानंतर इथून रेजिस्टन्स घेतला. तुम्हाला परफेक्ट एंट्री कधी भेटली असती या स्टॉक मध्ये, तेव्हा ही जी ब्लॅक लाईन आहे ही वरच्या साईडला क्लोज झाली असती किंवा इथे एक ग्रीन कॅन्डल वरच्या साईडला क्लोज झाली असती, तर तुम्ही एंट्री करू शकत होता ह्या टार्गेटसाठी. ही अशी एंट्री होती आणि तुम्हाला हा स्टॉक रिजेक्ट करायचा होता किंवा ट्रेड नव्हता करायचा या स्टॉकवर. त्यानंतर बघू शकतात की इथे ही जी रेड लाईन, ही रेड कॅन्डलनी जी ट्रेंड लाईन ब्रेक केली तेव्हा तुम्ही शॉर्ट करू शकत होता, आणि हे तुमचं टार्गेट होतं 50 MA चं एक छोटं टार्गेट. तर अशा पद्धतीने हा स्टॉक स्टार्टिंगला तुम्ही इग्नोर करू शकत होता, आणि मे बी इथे जर तुम्हाला ट्रेड घ्यायची तर घेऊ शकत होता एक छोट्या टार्गेटसाठी. त्यानंतर मी नेक्स्ट जो स्टॉक दिला होता अल्ट्राटेक सिमेंट. तर या स्टॉक मध्ये मी बोललो होतो ही जेव्हा ट्रेंड लाईन ब्रेक होईल तेव्हा तुम्हाला बाईंग साईडला जायचंय, आणि मी हे पण बोललो होतो की सेलिंग साईडला जास्त प्रेफरन्स देऊ नका या स्टॉकला. तर त्यानंतर ही जी सगळ्यात पहिली कॅन्डल जी बनली होती त्याच्यात एवढं मोठं वीक बनली होती किंवा रिजेक्शन भेटलं होतं. म्हणजे ही लाईन आपल्याला काय सांगते, ही कॅन्डल आपल्याला काय सांगते की हा स्टॉक तुम्हाला बाय करायचा नाहीये. आणि मी तुम्हाला बोललो होतो फक्त बाईंग असेल तरच हा स्टॉक प्रेफर करा. म्हणजे हा स्टॉक तुम्हाला क्लिअरली इग्नोर करायचा होता, या स्टॉकवर ट्रेड नव्हती घ्यायची. का तर फक्त हे फर्स्ट कॅन्डलनीच तुम्हाला सांगितलं होतं की बायर्स इथे कमी झाले आणि सेलर्स ऍक्टिव्ह झालेले. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कळणं अपेक्षित आहे. तर हे बघू शकतात की इथून एक परत एक ब्रेकआउट इथे झालेलं होतं,
तर ह्या कॅन्डलला ब्रेकआउट झालं होतं, तुम्ही पुन्हा एंट्री करायचा विचार करू शकत होतात, पण फक्त हे रिजेक्शनच तुम्हाला सांगतं की एंट्री करू नका. आणि इथे बघू शकतात की रिव्हर्सल झाले. आणि अजून एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो, व्हॉल्युम्स तुम्ही चेक करू शकतात या ब्रेकआउटला. म्हणजे बघा 11:15 व्हॉल्यूम बघा ब्लॅक लाईनच्या खाली होते. जेव्हा असे व्हॉल्युम्स असतात तेव्हा तुम्हाला एंट्री घ्यायची. तर 2 रिझन होते, एक तर व्हॉल्युम्स आणि सेकंड होतं हे रिजेक्शन. हे रिजेक्शनच सांगतंय की तुम्ही बाईंग साठी हा स्टॉक घेऊ नका. तर अशा पद्धतीने हा स्टॉक पण तुम्हाला इग्नोर करायचा होता. हे तुम्हाला कळलं पाहिजे की मी मार्केट अनालिसिस तर देतोय तुम्हाला, पण तुम्हाला कळलं पाहिजे की कोणत्या स्टॉकवर तुम्हाला परफेक्ट ट्रेड करायची. तर मी तुम्हाला काल 3 स्टॉक्स दिले होते, त्यापैकी फक्त अदानी एंटरप्राइजेसवर तुम्हाला एक बेस्ट एंट्री भेटली होती आणि ती तुम्हाला घेणं अपेक्षित होतं. त्यामुळे मी हे तेच सांगतोय की मार्केट अनालिसिस मी देतो आहे, पण तुम्हाला त्याच्यावर ऍक्च्युअल वर्क करायचं आहे. त्यामुळे हे छोटे छोटे पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा आणि प्रत्येक गोष्ट कॅप्चर करायला शिका आणि प्रत्येक गोष्ट बघायला शिका. व्हॉल्युम्स लावायला शिका, ब्रेकआउट झालं व्हॉल्युम्स चेक करायला शिका. ठीक आहे. या व्हिडिओतनं मला स्टार्टिंगला एवढंच सांगायचं होतं की मी मार्केट अनालिसिस देणार आहे, पण तुम्हाला परफेक्ट वर्क करणं ते तुमच्यावर आहे कसं करायचं. तर या व्हिडिओतून तुम्हाला माझ्या मते पॉइंट्स क्लिअर झाले असतील की आपल्या मार्केट अनालिसिसवर तुम्हाला वर्क कसं करायचंय. त्यासाठी मी व्हिडिओ बनवलेले आहे. तर चला आता आपण मार्केट अनालिसिस सोमवारसाठी जे मार्केट अनालिसिस देणार आहे त्यावर सुरुवात करूया. तर आपण पहिले निफ्टीवर अनालिसिस बघूया. तर निफ्टीवर ही एक ट्रेंड लाईन मी बनवली आहे, बघू शकतात इथून तर या पॉइंट्स पर्यंत. त्यानंतर या लाईन्स बनवल्या आहे सेलिंग साठी आणि बाईंग साठी पण. तर उद्या नक्की करायचं काय, सोमवारी नक्की करायचं काय तुम्हाला या स्टॉक मध्ये, ही ट्रेंड लाईन ब्रेक होऊ द्यायची आहे तरच तुम्हाला सेल करायचंय. आणि ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर व्हॉल्युम्स पण चेक करा. व्हॉल्युम्स हाय असेल तर हे तुमचं फर्स्ट टार्गेट आहे आणि हे सेकंड टार्गेट असणार आहे. आणि बाईंग साठी 50 EMA जो आहे हा जोपर्यंत ब्रेक होत नाही, हा जेव्हा ब्रेक होईल तेव्हा तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. आणि तुमचं फर्स्ट टार्गेट हे इथपर्यंत असणार आहे 15,205 ही फर्स्ट लेवल आहे. आणि सेकंड टार्गेट इथपर्यंत असणार आहे 15,271 पर्यंत. आणि मॅक्झिमम टार्गेट इथपर्यंत पण तुम्ही घेऊ शकता. हे निफ्टीवर सिंपल अनालिसिस आहे. तर उद्या गॅप अप, गॅप डाऊन किंवा साइडवेजच्या ओपनिंग नुसार तुम्हाला ठरवायचंय तुम्हाला काय करायचंय. पण आपल्या या लाईन्स ज्या आहे त्या नक्की मार्केट रिस्पेक्ट करेल. त्यानंतर नेक्स्ट आपण बँक निफ्टीवर बघणार आहोत. बँक निफ्टीवर मी फर्स्ट काय केलं, एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे. त्यानंतर काही सपोर्ट लाईन्स ड्रॉ केलेल्या आहे. तर मी पहिले 50 EMA ओपन करतो. काय करायचं, उद्या ही ट्रेंड लाईन खालच्या साईडला ब्रेक झाल्यानंतर वेट करायचं, ही ब्लॅक लाईन सुद्धा ब्रेक होऊ द्यायची आहे. कारण बघू शकता इथे एक परफेक्ट डीप घेतलेला आहे आणि खूप साऱ्या इथे एक सपोर्ट बनलेला आहे. त्यामुळे ही ब्लॅक लाईन ब्रेक होऊ द्यायची आहे. ही ब्रेक झाली, 15 मिनिटाची कॅन्डलनी होल्ड केलं खालच्या साईडला, ब्रेक देऊन क्लोजिंग दिली खालच्या साईडला, तर तुम्हाला शॉर्ट करायचंय. शॉर्ट साठी पहिलं क्लोज टार्गेट असणार आहे 34,909चं आणि सेकंड जे टार्गेट आहे 34,650चं, हे सेकंड टार्गेट असणार आहे. याच्या खाली पण क्लोजिंग दिली तर तुम्ही होल्ड करू शकता किंवा स्टॉप लॉस ट्रेल करू शकता आणि एवढं टार्गेट घेऊ शकता. आणि तुम्हाला बाय कधी करायचंय, ही जेव्हा 50 EMA ची जी लाईन आहे ही ब्रेक झाल्यानंतरच तुम्हाला बाय करायचं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, निफ्टी बँक निफ्टीसाठी सोबत मी एक सांगतोय, या 50 EMA पासून इथे एक रिजेक्शन घेऊ शकता, एक लॉंग विक आणि रेड कॅन्डल बनू शकते. तर तुम्ही ते पुन्हा एक शॉर्ट एंट्री घेऊ शकता. शॉर्ट एंट्री फर्स्ट एवढं टार्गेट साठी घेऊ शकता किंवा या ट्रेंड लाईन पर्यंत घेऊ शकता. तर निफ्टी साठी पण तसंच आहे की रेड लाईन जी 50 EMA ची तिथून रिजेक्शन घेतलं, तिथं रेजिस्टन्स घेतला, तिथून रिव्हर्सल एक खालच्या साईडला येऊ शकते. तर तुम्ही शॉर्ट एंट्री तिथून पण एक घेऊ शकता. आणि 50 EMA ब्रेक झाल्यानंतर तुमचं हे जे बँक निफ्टी टार्गेट फर्स्ट असणार आहे हे असणार आहे जे 36,080च्या आसपास आहे आणि सेकंड टार्गेट 36,327 आणि मॅक्झिमम एवढं किंवा इथपर्यंत जाऊ शकतात. या लेवल्स मी मार्क करून दिल्या आहे, त्या मार्क करून घ्या. मार्केट बघू शकता की केवढी मोठी मुवमेंट एक दिवसात देऊ शकतो, त्यामुळे मी या जास्त लेवल्स दिले आहे. आणि नेक्स्ट स्टॉक आपला आहे झी एंटरटेनमेंट.
तर यात या दोन ट्रेंड लाईन आहे ब्ल्यू कलरच्या, बघू शकता इथे परफेक्ट यांनी सपोर्ट घेतलेला आहे. तर या पॉइंटला पुन्हा आलेला आहे, एक पॉइंटला भेटलेला आहे. बघू शकतात की इथे आपण जर बाय केला असता तर एवढं टार्गेट, इथे बाय केला असता एवढं टार्गेट, सेम कंडिशन इथे झाली. पण उद्या आपल्याला काय करायचं आहे, 50 EMA जो आहे, जो असा चालणार आहे, तो ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला एंट्री घ्यायची याच्यात. आणि फर्स्ट मिनिमम टार्गेट ट्रेंड लाईन आहे, कारण हा एक एक्स्ट्रीम सपोर्ट आहे. जर ट्रेंड लाईन ब्रेक केली तर तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करत करत एवढं टार्गेट आरामशीर घेऊ शकता. त्यानंतर शॉर्ट साईडला सांगतो मी, तर ही ट्रेंड लाईन ब्रेक होऊ द्यायची. ब्रेक झाल्यानंतर एक इथे एक्स्ट्रीम सपोर्ट आहे, तर इथपर्यंत जर समजा मार्केट आलं आणि ब्रेक केलं, ही लाईन इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. ही लाईन ब्रेक केली तर तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करायचं इथपर्यंत. तुम्हाला शॉर्ट तर इथेच करायचंय, ही ट्रेंड लाईन तोडल्यावरच शॉर्ट करायचं आहे तुम्हाला. आणि इथे एक एक्स्ट्रीम सपोर्ट आहे, इथे रिव्हर्सल जर व्हायला लागली तर तुम्ही ट्रेड मधून एक्झिट व्हायचंय किंवा स्टॉप लॉस ट्रेल तो आणा, म्हणजे जिथे आपण बाय करणार आहे त्या प्राइसला स्टॉप लॉस ठेवून द्यायचा इथपर्यंत आल्यावर. आणि तो स्टॉप लॉस जर हिट झाला तर ट्रेड मधून तुम्ही एक्झिट व्हाल. आणि जर ही लाईन सुद्धा ब्रेक केली तर तुमचं हे आरामशीर टार्गेट तुम्हाला भेटणार आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला थोडं स्मार्ट वर्क करायचं शिकायचंय तुम्हाला पण. तर नेक्स्ट स्टॉक आहे आपला इंडसइंड बँक. तर यात क्लिअर आहे की फक्त हॉरिझॉन्टल लाईन्सचा वापर करून आपण या स्टॉकवर ट्रेड करणार आहोत. आणि हॉरिझॉन्टल लाईन्स ह्या परफेक्ट वर्क करता ट्रेंड लाईन पेक्षा, हे माझं मत आहे. आणि आता एक परफेक्ट पॉइंटला स्टॉक आहे, इथे बघू शकतात की एक खूप चांगला सपोर्टवर आहे आता हा स्टॉक. तर तुम्हाला नक्की करायचं काय, जेव्हा ही ट्रेंड लाईन ही हॉरिझॉन्टल जी ब्लॅक लाईन आहे ही कालच्या साईडला ब्रेक झाली तर तुम्हाला शॉर्ट एंट्री घ्यायची आहे. हे टार्गेट असणार आहे तुमचं, एक चांगलं मोठं टार्गेट आहे, हे अचीव होईलच जर ही सपोर्ट लाईन जर तुटली तर. एक 983 पर्यंतचं टार्गेट आहे. त्यानंतर बाय कधी करायचं आहे स्टॉक मध्ये, बाय एंट्री जेव्हा 50 EMA ब्रेक होईल तेव्हा तुम्हाला बाईंग किंवा या स्टॉक मध्ये बाय करायचं आहे. तर ही ब्रेक झाल्यानंतर तुमचं डिरेक्टली टार्गेट जे आहे 1060 हे नक्कीच अचीव होईल. त्यानंतर सेकंड टार्गेट 1074. तर 1060 हे टार्गेट अचिवेबल आहे, तर हे अचीव होईल. आणि मार्केट जर बुलिश असेल जास्तच तर 1074 पण टार्गेट इंट्राडे मध्ये भेटणार आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, एकदम मोजके स्टॉक मी ट्रेडला देतो तुम्हाला, एक तर 3 ते 4 स्टॉक जास्तीत जास्त. पण तुम्हाला सगळ्या स्टॉकवर एंट्री घ्यायची असते असं नाही. त्यापैकी तुम्हाला चूज करायचं फक्त एक स्टॉक, गॅप अप ओपन किंवा गॅप डाऊन ओपन, त्यावर तुम्हाला डिपेंड करायचं की आपल्या लेवल्सवर कसं वर्क होईल आणि कोणत्या लेवलवर गॅप अप गॅप डाऊन झाले किंवा साईडवेज झाले, त्यानंतर ब्रेकआउट कधी येईल हे सर्व चेक करायचं. त्यानुसार तुम्हाला फक्त एक स्टॉकवर किंवा 2 स्टॉकवर मॅक्झिमम ट्रेड करायची असते. सर्व स्टॉकवर ट्रेड करत बसू नका, त्यात तुम्ही स्वतः कन्फ्युज व्हाल. त्यानंतर नेक्स्ट स्टॉक आपला आहे बजाज फायनान्स. तुम्ही बघू शकता एक चॅनल मागे ड्रॉ केलं होतं, त्यानंतर ब्रेकआउट, हे मी मार्केट अनालिसिस मध्ये टाकलं नव्हतं, मी स्वतः ड्रॉ केला होता. त्यानंतर बघू शकता की दुसऱ्या दिवशी गॅप अप ओपनिंग आणि आपलं फर्स्ट टार्गेट एवढं हिट झालं होतं. त्यानंतर सेकंड टार्गेट कडे पण चाललं होतं, पण मार्केट क्लोज झालं दुसऱ्या दिवशी, सेकंड टार्गेट पण हिट केलं आणि थर्ड टार्गेट पण हिट केलं. एक परफेक्ट लेवल्स आपल्या मॅच करतो हा स्टॉक, त्यामुळे हा स्टॉक मी स्वतः खूप चांगल्या रीतीने ट्रेड करतो. तर उद्या नक्की किंवा सोमवारी नक्की काय करायचं स्टॉक मध्ये तुम्ही बघू शकता की एक 50 EMA वर यांनी सपोर्ट घेतलेला आहे आता. समजा उद्या 50 EMA पण ब्रेक झाला, त्यानंतर ही हॉरिझॉन्टल लाईन ब्रेक होऊ द्यायची. ही ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला शॉर्ट एंट्री घ्यायची, तुमचं डायरेक्टली टार्गेट इथपर्यंत असणार आहे. त्यानंतर बाईंग साठी काय करायचंय, बाईंग साठी पण उद्या ही लाईन ब्रेक होऊ द्यायची. ही लाईन ब्रेक झाल्यावर हे टार्गेट, त्यानंतर मार्केट जर जास्त बुलिश असेल तर तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस करत एवढं टार्गेट सुद्धा घेऊ शकता. कारण असा स्टॉक आहे की एक दिवसात मॅक्झिमम टार्गेट अचीव करण्याचा करू शकतो हा. त्यामुळे या स्टॉकवर स्टॉप लॉस ट्रेल करत चालत जा, कारण हा स्टॉक बेस्ट आहे ट्रेलिंग स्टॉप लॉस साठी. सेल साठी पण हे फर्स्ट टार्गेट असणार आहे इथपर्यंत आणि सेकंड टार्गेट हे असणार आहे 5389.
या लेवल्स सर्व तुम्ही तुमच्या लॅपटॉप मध्ये पीसी मध्ये ड्रॉ करून घ्या आणि या उद्या पण काम येतील, परवा पण काम येतील. जोपर्यंत स्टॉक एवढ्या रेंज मध्ये तोपर्यंत त्या लेवल कामात येणार तुम्हाला. आणि नेक्स्ट स्टॉक आपला आहे टाटा मोटर्स. एक चॅनल मी ड्रॉ केलेलं आहे, या चॅनलवर हा परफेक्ट सपोर्ट घेतोय आणि रेजिस्टन्स घेतोय. तर आता एक मेन पॉइंट वर आहे हा, या पॉइंटवर हे बघा, इथून सपोर्ट घेऊन मार्केट वरच्या साईडला आता. समजा उद्या मार्केट वरच्या साईडला इथून सुटलं तर तुम्ही स्विंग ट्रेडिंग साठी सुद्धा हा स्टॉक घेऊ शकता आणि तुमचं नेक्स्ट टार्गेट इथपर्यंत, मिनिमम तर टार्गेट ह्या ब्लॅक लाईन पर्यंत भेटणारच आहे आणि मॅक्झिमम टार्गेट या ट्रेंड लाईन पर्यंत वरच्या जे 360 350 360 पर्यंत टार्गेट स्विंग मध्ये तुम्हाला अचीव होईल पुढच्या 1 वीक मध्ये सुद्धा किंवा 2 वीक 3 वीक मध्ये सुद्धा. तर बघूया इंट्राडेत हा स्टॉक कसा ट्रेड करू शकतो आपण. तर सर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ट्रेंड लाईन एक परफेक्ट ट्रेंड लाईन आहे किंवा चांगली ट्रेंड लाईन जिथे चांगला सपोर्ट घेतलाय मार्केटने. तर ही खालच्या साईडला ब्रेक झाली आणि व्हॉल्युम्स पण चेक करा, व्हॉल्युम्स हाय असले तरच तुम्हाला सेल करायचा आहे. अदरवाईज हा स्टॉक बाईंग साठी तुम्ही प्रेफर करू शकता. सेलिंग साठी मी टार्गेट देतो, त्याआधी मी बाईंग सांगतो तुम्हाला. बाईंग कधी करायचंय, 50 EMA ची लाईन आहे ती ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला बाय करायचंय आणि 50 EMA ब्रेक झाला तर तुमचं बाईंग साठी जर फर्स्ट टार्गेट असणार आहे ते 328 असणार आहे आणि सेकंड जे टार्गेट असणार आहे 339.8 च्या आसपास आहे. त्यानंतर सेलिंग साठी ही ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यावर तुमचं मिनिमम फर्स्ट टार्गेट 304 चं असणार आहे आणि मॅक्झिमम जे टार्गेट आहे 291. तर ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर करत चला मित्रांनो, मोठे मोठे टार्गेट्स अचीव होतील. तर बस आजच्या मार्केट अनालिसिस मध्ये एवढे स्टॉक होते. तुम्ही सोमवारी आपल्या लेवल्स नक्की रविवारीच मार्क करून ठेवा आणि सोमवारी लेवल्सवर वर्क करा, नक्कीच तुम्हाला प्रॉफिट होईल. आणि प्रॉफिटच्या मागे नका पडू, प्रोसेसच्या मागे पडा, कारण आता प्रोसेस जर तुम्ही फॉलो केली नीट तर प्रॉफिट हा तुमचा होतच राहणार आहे. हा, आणि जर कोणी नवीन सबस्क्रायबर असेल तर त्यांनी आपल्या ज्या प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्ट मध्ये मी सर्व टाईपच्या व्हिडिओज बनवलेल्या आहे. बेसिक पासून तर प्राइस ऍक्शन काय असतं, इंडिकेटर्स किंवा स्ट्रॅटेजीज मी वर्क करतो, त्या सर्व स्ट्रॅटेजीज मी इथे दिलेल्या आहेत. तर प्लेलिस्ट पहिले चेक करा आणि सर्व व्हिडिओ एकदा बघा, त्यानंतर मार्केट अनालिसिसच्या या रेंजवर तुम्ही वर्क करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला काही इंटरेस्टिंग शिकायला नक्की नवीन भेटला असेल तर मला कमेंट मध्ये सांगा की तुम्ही नवीन पॉइंट्स काय शिकले, जेणेकरून मला सुद्धा कळेल की माझ्या ज्या व्हिडिओज आहेत ते तुमच्यासाठी युजफुल आहे का नाही. तर चला मित्रांनो, बस भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.